मंत्री राजसाहेबांना भेटले। अनेक वेळा राजसाहेबांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन रातोरात आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं। आपल्याला नितीनजी आठवत असेल प्रतापगडावरचा प्रसंग ज्यावेळी मुख्यमंत्री महोदयांना राजसाहेबांनी सांगितला, मुख्यमंत्र्यांनी 24 तासाची देखील पर्वा केली नाही। आज इतिहासातलं छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं मानणारं सरकार हे महायुतीचं सरकार आहे। राजसाहेबांनी शब्द काढला आणि त्याच्यावर कारवाई माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केली। मागच्या आपल्या सभेमध्ये मुंबईच्या एका वास्तूचा विषय निघाला होता, तो देखील 24 तासामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केला। आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं लोकसभेलाच नाही, आता प्रत्येक निवडणुकीला मनसेनं दिलसे आमच्याबरोबर राहावं, आम्ही दिलसे तुमच्याबरोबर राहू आणि जे काय व्यासपीठ आज तयार झालेलं आहे ते राणेसाहेबांच्या विजयासाठी नक्की उपयुक्त ठरेल, हा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आताच काजिरड्याचा जो विषय इथं सांगण्यात आला, राणेसाहेब आचारसंहिता संपल्यानंतर काजिरड्याच्या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन त्यांची बैठक लावली जाईल आणि गतिमान सरकार आहे, 24 तासामध्ये त्यांचा प्रश्न सोडवला जाईल, हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कमळासमोरचं बटन दाबून राणेसाहेबांना फार मोठं मताधिक्य आपण मिळवून द्यावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र चा उल्लेख केला, मी थोडं त्याच्यामध्ये करेक्शन करतो। आज रत्नागिरीमध्ये उभाटाची जी सभा आहे ती कॉर्नर सभा आहे। साळवी स्टॉपला एक कॉर्नर आहे, त्या कॉर्नरमध्ये 1000 खुर्च्या लावल्यात आणि जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना बोलवलेला आहे। हा मनसेचा बहुतेक हा ट्रेलर आहे, पिक्चर राणेसाहेबांसाठी होणार आहे ना, राजसाहेब इथे येणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं राजसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलंय, महाराष्ट्र सैनिकांना ताकद दिली, दिशा दिली, हे आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे। आणि आज विशेषतः राणेसाहेबांसाठी माझ्या मतदारसंघामध्ये आपण सगळे या ठिकाणी आला, त्याबद्दल मनपूर्वक सगळ्यांचं मी स्वागत करतो। आणि मला आठवतं संदीपजी तो किस्सा, गुढीपाडव्याच्या अगोदर 4 दिवस आपण भेटलो होतो। नितीनजी आमचं मैत्रीचं नातं आहे, माझं संदीपचं, अमेय खोपकरचं, आणि अमेयनं एक हॉटेल सुरू केलं आणि अनेक दिवसाचं निमंत्रण होतं म्हणून मी, संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर आम्ही चहासाठी एकत्र जमलो होतो। ती न्यूज झाली की उदय सामंत, संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर का भेटले, त्याच्यानंतर महायुती झाली। मी नंतर सांगून टाकलं मी भेटलो म्हणूनच महायुती झाली। त्याच्यामुळं माझे सर्व आज व्यासपीठावरचे जे मनसेचे सहकारी आहेत ते खरोखरच ताकदीचे आहेत। आणि मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना, मनसेवाल्यांना सगळ्यांना दिलसे सांगतो की जिल्ह्यामध्ये कुठेही मनसेच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही। वैभवजी तुमच्या नेतृत्वाखाली जे जे मनसैनिक आहेत त्यांना विकासात्मक ताकद देखील पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं दिली जाईल। कारण मला 2 ठाकरेंमधला फरक माहिती आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका। आणि आजचा हा मेळावा हा नुसता मनसैनिकांसाठी महत्त्वाचा नाही, तर महायुतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करण्याचा निर्णय राजसाहेबांनी घेतला आणि या सगळ्या घडामोडीनंतर आपल्या लक्षात आलं असेल की 4 जूनच्या मतमोजणीनंतर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान होणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। फक्त आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या ताकदीनं 400 पारचा जो आपण नारा देतो, त्या 400 पारमध्ये 2 ते 2.5 लाखाच्या मताधिक्यानं राणेसाहेब असले पाहिजेत, हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे, ते शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे। वैभवजी मी अनेक वेळा सांगितलं, सकाळपासून भाषणामध्ये देखील सांगितलं की या लोकसभेच्या तिकिटासाठी माझे बंधू देखील इच्छुक होते, माझे मोठे बंधू किरण मैया देखील इच्छुक होते। पण ज्या दिवशी राणेसाहेबांची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला त्या दिवशी आम्ही दोन्ही भावांनी बसून सांगितलं की राणेसाहेब हे वेगळे नाहीत, हे सामंत कुटुंबातलेच आहेत, आम्ही सगळे राणेसाहेबांसोबत आहोत, असा मनाचा मोठेपणा देखील माझ्या बंधूंनी दाखवला। आणि म्हणून मला असं वाटतं की मताधिक्य हे जास्त आपण दिलंच पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होतात, ज्या पद्धतीनं टोमणे मारले जातात, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला मारतात। 2 नंबरला आम्ही आहोत, 1 नंबरला तुम्ही, 2 नंबरला आम्ही। आणि राणेसाहेबांना मारतच नाहीत, का मारत नाहीत हे मला माहीत नाही, कारण राणेसाहेबांना टोमणे मारले तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे कदाचित त्यांना माहीत असावेत। पण टोमणे मारण्यासाठी 2च हक्काचे त्यांचे आहेत, एक मनसेवाले आणि दुसरे आम्ही। पण आज मनसे असेल, भाजपा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची असेल आणि आमची शिवसेना असेल, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी, आपण महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेलो आहोत।
आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच परिवर्तनाची लाट आहे. 45पेक्षा जास्त जागा महायुतीच्या जिंकल्या जातील हा सगळ्यांचा सर्वे आहे आणि त्याच्यामध्ये मनसे सामील आहे. हे आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आपण निश्चय करूया. राणेसाहेबांचं मताधिक्य जास्त असेल हे निर्विवाद सत्य आहे, परंतु आपण लोकांपर्यंत जात असताना नक्की काय घेऊन जाणार आहोत हे स्वतः राजसाहेबांनी सांगितलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन कशासाठी केलं आहे हे स्वतः राजसाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून राजसाहेबांनी दिलेला तो संदेश घेऊन आपण लोकांपर्यंत जर पोचलो तर आपली देखील मोलाची साथ आम्हाला सगळ्या महायुतीवाल्यांना मिळणार आहे. राजसाहेबांनी जे जे नरेंद्र मोदी साहेबांबद्दल सांगितलं ते शिवसेनेचं मत आहे, तेच भाजपचं मत आहे आणि या सगळ्यांचं मत एकत्र येऊन 45पेक्षा जास्त जागा आपण महाराष्ट्रातल्या जिंकणार आहोत. नरेंद्र मोदी साहेबांनी राम मंदिराचा मुद्दा जो 500 वर्ष स्वप्नातला होता तो देखील पूर्ण केला. 370 कलम रद्द केलं. म्हणजे जे जे वंदनीय बाळासाहेबांना पाहिजे होतं आणि जे जे राजसाहेबांना पाहिजे होतं ते तंतोतंत काम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला राणेसाहेबांना निवडून दिलं पाहिजे. जास्त वेळ मी देखील आपला घेणार नाही. राणेसाहेबांना या ठिकाणी बोलायचं आहे, पण महाराष्ट्राच्या सरकारनं देखील अतिशय चांगलं काम केलं. माझ्या आयुष्यातला पहिला संवाद राजसाहेबांचा मी आपल्याला सांगतो. मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा नितीनजी मंत्री होतो. मी अनेक वेळा राजसाहेबांना भेटलोय, अनेक वेळा संवाद साधला आहे. आणि मी ज्यावेळी परीक्षा रद्द केल्या ते राजसाहेबांचा मला फोन आला. मी तर पहिलं घाबरलो होतो. आता म्हटलं परीक्षा रद्द झाली म्हटल्यानंतर काहीतरी गडबड होणार आहे. पण राजसाहेबांनी मला विचारलं की परीक्षा रद्द करण्यामागचं धोरण मला जर सांगितलं तर मला देखील कळेल की परीक्षा रद्द कशासाठी झालेल्या आहे. आणि म्हणजे राजसाहेबांना मी सांगितलं साहेब करोनामध्ये परीक्षा रद्द करण्याचं कारण एकच होतं की माझ्या अखत्यारीमध्ये 50 लाख विद्यार्थी शिकतात, 2.5 लाख प्राध्यापक आहेत, 3-3.5 लाख चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. हे जर सगळे बाहेर पडले परीक्षांसाठी तर एक करोनाचा बॉम्बच बाहेर पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.